सो मित्रांनो पाहू शकता सर्वांचा लाडका चाहता बकासूर मोहफाटीनंतर सावडी मैदानात प्रदर्पण झालेले साहेब लिहिलेले आज असं शांत निवांत बसले बकासूर आणि खास बकासूरला पाहण्यासाठी आले। कुठून आले तुम्ही बकासूरला पाहण्यासाठी? नाशिकवरून खास बकासूरसाठी आले आणि आतुरतेने त्या गेटला वाट पाहत होते। त्यांना सांगितलं म्हणजे बकासूर आला या साईडला। कसं वाटतं आता बकासूरला आल्यानंतर? एकदम मस्त, म्हणजे नाशिकवरून आल्याचा सार्थक झालं आज। हो। काय बोलाल बकासूरबद्दल दोन शब्द? एवढे बैल बघितले पण मग बकासूरला पाहून एकदम चांगलं वाटलं नाही का? नक्कीच। सो पाहू शकता बकासूर। सो आता तिथं वैभव दादा आहे, वैभव दादा बघू दोन शब्द बोलत आहेत का? आपले वैभव दादा आणि मोहिलशेर दादा एकत्र पाहताना खूप भारी वाटलं आणि मोहपाटीवरनं थेट आताच मी बबलू दादांची मुलाखत घेतली होती आणि मी असाच प्रश्न केला होता की असं दोन मैदान आहे, 26 जानेवारीचं सावली मैदान मोठं आहे, असं होईल का? तिकडनं बकासूर इथे येईल का आणि इकडची बैलं इथे जातील का? आणि देवानी ऐकलं आणि आज खरंच बकासूर आपला देव ज्याला मानता तो इथे प्रदर्पण केलं। काय बोलायला आहे सावली मैदानाबद्दल? पारंपरिक मैदान आहे, जुन्या काळापासून मैदानाचं नाव आहे आणि त्याही भागात आम्हाला पळावं लागते कारण ते आमच्या शेतचं गाव आहे, शेत तालुका आहे, त्यामुळे तिथं आम्ही फेरा काढून तिथं काही गाडी जमणार नव्हती। आम्हाला हे माहिती चांगली सगळी मोठी बैल इथं आलेली आहेत, त्याच्यामुळे आम्ही तिकडून इकडं आलो। म्हटलं सगळ्यांची इच्छा असते बकासूरला बघायची, पाहण्याची बघायची, त्यामुळे दोन्ही साईडला आपण आलो। आताच आपले जे पाठी बघतात हे दादा खास नाशिकवरून बकासूरला फक्त बकासूरला पाहण्यासाठी आलेत। काय बोलाल यांच्याबद्दल? नाही, लोकांचं प्रेम आहे, त्याच्या प्रेमापोटीच तो पोहोचतो। नक्कीच। आता जयेश दादाशी मुलाखत घेतली, दादासुद्धा दादानीच आम्हाला खबर केली की बकासूर इथे येतोय आणि बकासूर पाहायला भेटेल तुम्हाला। काय कसं काय कॉन्टॅक्ट होतं तुमचं जयेश दादांसोबत? नाही, सगळ्यांचं कॉन्टॅक्ट चालू असतं आमचं, ते काय बंधूचे आमचे सगळे। नक्कीच। दादा काय बोलाल तुम्ही? बकासूर आज इथे आला आणि या मैदानाबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, चांगलं मोठं मैदान आहे, जसं घाटावरती हिंदकेसरी मैदान असतं तसं इकडलं हे एक मोठं मैदान आहे 26 जानेवारीचं। आणि हिंदकेसरी म्हटलं तर बकासूरला आवडतो, हिंदकेसरीचं मैदान बकासूरला आवडतो आणि तो गुलाल घेऊनच येतो। मग आज काय वाटतं, शर्यत वगैरे जमली का? काय कसं काय? काय जमली, गेलंच जमवायला। अच्छा, आपले सचिन शेठ घरातसुद्धा आलेले आहेत, ते गेलेच जमवायला आणि नक्कीच आपल्याला एक प्रेक्षणीय लढत जर झाली तर पाहायला भेटेल बकासूरसोबत। धन्यवाद दादा, आता भेटू आपण नंतर। तोपर्यंत मी बकासूर आणि बकासूरच्या चाहत्यांना दाखवतो। थँक्यू। सो मित्र पाहू शकता बकासूर निवंत आहे, एकदम निवंत बसलाय बकासूर। सूरज भावा फायनली, सूरज भावा, सूरज भावा ये। सो बघा बकासूरचे फॅन्स कुठून आलेत तुम्ही? मी आले पुण्यावरून आलो मी, खास बकासूरला पाहण्यासाठी का? मग कसं वाटलं आज बकासूरला बघून? बकासूरला बोलायला शब्द ठेवलेत का बैलाने? बैलाला प्रतापदर्शनी पाहता बैल वाटतो का पळतो असा, पण मैदानात बघितल्यावर फक्त त्याची रग मैदानच समजते बैल काय आणि कसा आहे। नक्कीच। आज काय बोलाल साहेब? जवळ त्यांनी असं एक पण मैदान महाराष्ट्रातलं ठेवलं नाही जिथं त्याने नंबर केला नाही किंवा काय। इथून बैल धुळेला गेलता, जरा मास्क काढ आणि बोल। ट्रॅक्टरचं मैदान होतं, बैल गेला इथून, सगळे वाटले सेमीला गाडी लागलेली कडेने, सगळे आम्ही लाईव्ह बघत होतो, लाईव्हला पोरं कमेंट्स करत होते की नाही लागणार, घरी गेला, काय असतं। बैलाने सुट्टा सेमी काढला आणि टॉपची गाडी होती त्या सेमीमध्ये, टॉपची सेमीत गाडी बैलाने लावली, तिथंच आम्ही ठरवलं की बैल लागला आणि त्याने तिथं नंबर पण केला। त्याच्यावरती एक डाग होता तो देखील बैलाने पुसून काढला। असा तो बैल आहे, कोणाचा कधी उचलत ठेवत नाही, कोणाचं हे करत नाही, असा तो बैल आहे। हे आहे एकदम देवगुणी बैल, कट्टर बकासूर प्रेमी बोलाल ते हे आहेत आणि तंतोतंत माहिती, तंतोतंत म्हणजे सतत जेव्हा बकासूर पहिली बिंजोड पासून मी त्याला हे करतो, फॉलो करतो। पहिले बिंजोड पासून ते आतापर्यंत मला कोणतेही रेकॉर्ड मी तोंडपाठ सांगेन तुम्हाला, त्याचे कोणते रेकॉर्ड, कोणतं मैदान, कोणते। पहिला हिंदकेसरी कोणत्या मैदानात झाला होता? बघा पहिला ह्याच्यात झालेला पुसेगाव हिंदकेसरी पहिला, नंतर रुस्तम हिंद झाला, दुसरा कोरेगाव, चौथा आपला पेडगाव नंतर परत त्यानंतर परत पुसेगावला 3 नंबर झाला, 6वा आपला वडकीला झाला, नाही 7वा वडकीला झाला, 6वा मध्ये मला आता खास सरदार भापकर, पण आपण ते मानत नाही, पण भापकर केसरीला पण झाला। अरे वा, पहा तंतोतंत माहिती घेणारा एकमेव। नाव काय मित्रा? माझं नाव आकाश। आकाश, पुण्यावरून म्हटलं ना? बकासूरचे फॅन फॉलोईंग एवढी आहे ना की तंतोतंत माहिती येतं। आकाश सुळके। तू आता काय शिकतो वगैरे? माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय। हा नाद कसा काय लागला तुला? हा नाद बक्यानेच लावला। अरे वा, तुम्ही काय बोलाल बकासूर शब्दाबद्दल? बोलायला गेलं तर त्याच्यासारखं म्हणजे देवगुणी तर आता या ह्याच्यामध्ये कोण आहेच नाही बघायला, म्हणजे
आता आम्ही आता गेल्या वेळेस पुण्यावरून याला गेलो होतो सातारा, त्याच्यानंतर पुण्यावरून भिवंडीला आलेलो फक्त भेटण्यासाठी बकासूरला. तेव्हा आम्हाला म्हणजे काय बोललात, त्याची इच्छा होती आम्हाला भेटायची, तो आम्हाला असं भेटला की सगळेजण थांबले होते, आम्ही कोपऱ्यामध्ये उभे होतो, पण आम्ही थोड्या ह्याच्यावरून आम्हाला गाडी दिसली तरी बैल आमच्याकडे बघणार एवढा ओळखीचा ठेवतो. मग आणि त्यांनी फिरला जसा बघितला तसं खाली उतरला, जसं त्याला आम्ही हात लावला, पाया पडलो त्याच्या. बैलाला कासरा बघडला, आपल्याला बैलाने काही केलेलं नाही. तेव्हा ओळख ठेवणारा बैल, खूप ओळख खूप ठेवलेली आहे त्याने आपली. आता पण उभे होतो आम्ही, तिकडून आमच्याकडे लक्ष देत होता तो. आणि म्हणजे असं बघायला देवगुणी बैल आहे, त्यासारखा बैल म्हणजे पण होऊ शकत नाही आताच्या टायमामध्ये तरी. आता मी आणि तो मैदान सांग, ज्या मैदानात एकाच वेळेस 2 वेळा तो हिंदकेसरी झाला. पेडगाव हिंदकेसरी 24 तासात 2 वेळा 2000 गाड्यांमध्ये, आणि तिथेच माझ्या बैलाला देवाचा मान पटकवलेला, तिथेच त्याला देवाच्या नावाने संबोधलं गेलेलं. मग आता बकासूर कोणत्याही कानाकोपऱ्यात असो आणि तुला तो मैदानात जायचं असेल, तू जाणार का? 100% जाणार मी. थँक्यू. खूप छान प्रतिक्रिया होत्या बकासूर प्रेमी बैलांसाठी. आणि पाहू शकता खरंच हा नंदी एक देव म्हणून देवरूपालाच आलाय. आणि आता तरी माहिती, आता जस्ट आले आणि आता मुलांना माहिती पडतं की बकासूर आला, आणि तशी त्याची फॅन्स फॉलोईंग्स येतात. सो चला मित्रांनो, असेच व्हिडिओ आपल्या चॅनलमधून येत राहतील, आणि तुम्हाला चॅनल आवडत जाता सबस्क्राईब करायला विसरू नका.